आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। दोंडाईचा येथील श्रीमती पार्वतीबाई बाजीराव बागल कला व वाणिज्य महाविद्यालयात 15 ऑगस्ट 2026 रोजी गोल्डन अर्थ प्रिझर्व्ह फाउंडेशनच्या सौजन्यानं शून्य सर्पदंश अभियान अंतर्गत सर्पविषयक जनजागृती कार्यक्रमाचं उत्साहात आयोजन करण्यात आले। या जनजागृती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वृक्षमित्र सरकार साहेब रावल होते। कार्यक्रमाला महाराष्ट्राचे माजी कामगार मंत्री हेमंतराव देशमुख, बापूसाहेब देशमुख, अमितदादा देशमुख, जुहीताई देशमुख, प्राचार्य डॉक्टर प्रकाश लोहार आणि प्राचार्य विश्वासराव पाटील आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। गोल्डन अर्थ प्रिझर्व्ह फाउंडेशनचे सदस्य तथा वन्यजीव अभ्यासक कल्याण पाटील, धीरज कोळी आणि विजय पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। अतिशय सोप्या आणि ओघवत्या भाषेत त्यांनी विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या मुद्द्यांवर माहिती दिली। विषारी आणि बिनविषारी सापांमधील फरक कसा ओळखावा, अन्न साखळीत सापांची भूमिका आणि त्यांचं संरक्षण करण्याचे महत्त्व, सर्पदंश झाल्यास घाबरून न जाता तात्काळ आणि योग्य प्रथमोपचार कसे करावेत, सर्पदंशाबाबत समाजात पसरलेले गैरसमज आणि अंधश्रद्धा दूर करून वैज्ञानिक दृष्टिकोन कसा ठेवावा, सापांना न मारता त्यांचं रक्षण करावे आणि निसर्गाचा समतोल राखणं ही काळाची गरज असल्याचं यावेळी सांगण्यात आले। या सोहळ्यात महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। विद्यार्थ्यांना सर्पमित्रांकडून मिळालेल्या या प्रबोधनात्मक माहितीमुळे शून्य सर्पदंश मोहिमेला मोठे बळ मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला। हे संपादक यादवराव सावंत।